जा, तिथेच घेऊन जा आणि लेग पंचाकडे देऊन टाका. येस, गडेलावर 11 वाजून 7 मिनिटांनी टाइम स्लॉट धारोली मास्टर संघासाठी ऑन झालेला आहे. आपण अर्धा तास खूप लेट चाललेलो आहोत. त्यासाठी पहिला सामना जर बघितला गेला तर प्रत्येक टीमला दंडित केला गेला होता. एक एक षटक, 4 षटकांचा सामना खेळला होता. आज जर तुमच्यासाठी 5-5 षटकांचा सामना आहेत. कालच्या दिवसात जर बघितलं गेलं तर सुरेख सामने बघितले. प्रत्येक सामने जर बघितले गेले शेवटपर्यंत सेमीफायनलपर्यंत 5-5 षटकांचे सामने पाहायला गेले होते. आणि आज सुद्धा आपण तसंच करण्याचा योग आहे. मॅग्निफिसंट कुलवेम संघ तयार आहेत या गोष्टीसाठी. आणि सुरेख आयोजन नियोजन जर बघितलं गेलं तर अप्रतिम आहे. ट्रॉफीज जर बघितल्या गेल्या चमकणाऱ्या जबरदस्त आहेत. आणि जर बघितलं गेलं तर आज आपण डायरेक्ट जर बघितलं गेलं तर आपण आउट ऑफ कंट्री असलो तरी आपण या यूट्यूबच्या माध्यमातून प्रदर्शन लाईव्ह या यूट्यूबर्स जर बघितलं गेलं तर खूप नामचिंग असं यूट्यूबर आहेत. खूप चांगलं क्लॅरिटी आहे आणि त्या माध्यमातून आपण जगभर बाहेर असला तरी तुम्ही आज जर क्रिकेट प्रेमी जर बघितले गेले मनोज सर तर जगभराच्याही बाहेर आहेत. आणि टेनिस क्रिकेट जर बघितलं गेलं तर खूप उंची गाठलेली आहे ती कारण यूट्यूबच्या माध्यमातून. खरोखरच आज टेनिस जे क्रिकेट चालू आहे ते संपूर्ण जग त्या काय असं म्हणा की जग प्रसिद्ध झालेलं आहे. जिथं जाल तिथं क्रिकेटच क्रिकेट. टेनिसचं म्हणा की कधी रबर बॉलचं देखील होते कधी असा जर प्रॉब्लेम असला तर. पण टेनिस हे क्रिकेट एवढं पुढं गेलेलं आहे. बघा आपण बघतोय की आपले हे मुंबई काही खेळाडू आहेत, अजित पुत्रन म्हणा, काही दुसरे खेळाडू म्हणा, त्यांनी देखील कॅनडा, मलेशिया या ठिकाणी जाऊन तिथं देखील त्यांनी प्रशिक्षण म्हणजे आपलं जी कोचिंग आहे ती दिलेली आहे टेनिस क्रिकेटसाठी. भरपूर असं क्रिकेट टेनिसचं पुढे गेलेलं आहे. दुसऱ्या सामन्याकडे येणार आहोत. टाइम स्लॉट चालू झाला होता तो चालूच आहे. एखाद वेळेस तुम्हाला जर तुमची 5 षटकाचा सामना आहे. 4 षटकासाठी 20 मिनिटं दिली जाणार आहेत. पहिलं शतक टाकण्यासाठी विनोद गावकर येतोय. पहिला चेंडू ऑफ साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक तिथं उभे आहे. रवी पाठक त्याच्याकडून शतरक्षण तर झालेलं आहे पण तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेले आहेत. या 2 धाव संख्येने श्री गणेशा करतोय केविन रॉड्रिक्स. या 2 धाव संख्येने आपलं आणि स्वतःचं आणि संघाचं देखील खातं. या 2 धावसंख्येने केविन रॉड्रिक्स पोहोचले ते 2 या धावसंख्येवर. आणि मॅग्निफिशंट मास्टर संघ देखील 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद गावकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो फलंदाज केविन रॉड्रिक्स. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटचा एजला लागून चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक या सिंगलसाठी या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 3 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी तर केविन याच्याकडून बघायला मिळते. मला वाटतं पायाचा प्रॉब्लेम आहे कारण इथं तो अगोदर एक त्याच्या पायाचा पॅड बांधत होता पण तिथं थोडा प्रॉब्लेम झालेला आहे त्याला. आणि तो प्रॉब्लेम जास्त खोळ नसेल याच्याकडे देखील त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी पॅड बांधून तो खेळण्यासाठी उतरलेला आहे. गावकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. धावसंख्या झाली ती 3. नॉर्बट प्रथम स्ट्राईकवर येतोय. नॉर्बट यांनी देखील आपली फलंदाजीमध्ये चांगली फलंदाजी दमन इथं या शहरामध्ये गुजरातचं एक छोटं दमन असं म्हणलं जाते तिथं एक फलंदाजी केली होती. एक षटकार देखील मारला होता मनोरी मास्टर्स संघाविरुद्ध. तोच नॉर्बट आज त्याला सलामीला पाठवलेलं आहे. धावसंख्या झाली ती 3. आतापर्यंत 3 चेंडूच्या खेळानंतर गोलंदाज विनोद गावकर राईटम ओव्हर द विकेट. आमच्या एंडकडनं जिथं आपण बघतोय की मुस्तकीम कॅमेरा घेऊन उभा आहे बसलेला त्याच्या समोरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा तो चेंडू पंचाकडे धात मागितली जाते नॉर्बट यांच्याकडून. चेंडू एवढा चांगला आहे की पंच देखील स्थगित झालेले आहेत. चेंडू जातोय डॉट. धाव मिळणार नाही. चेंडू जातोय डॉट. धावसंख्या रोखून ठेवली ती 3 या धावसंख्येवर. गोलंदाज विनोद गावकर आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारायचा होता. 2 शतरक्षक येत आहेत. एक मंगेश आहे तो दुसरा सुनील गवे. पण मंगेश लॉंग ऑन वरून जातो. एक थँक्यू.
3, एक फलंदाज बाद, 5 चेंडूवर 3 धावा. आणि नॉर्बर्ट याने आपलं विकेट्स बहाल केलं, कारण त्याला माहिती आहे की फलंदाजी खूप खोलवर आहे. मॅग्निफिशंट कुलवेम या संघाची. नवीन फलंदाज येतो तो शँकी. तू बॉलिंगला 11, खेळायला एक तास. हा, तो मारायचा, धावून काढायचे त्याच्याकडे. असं सिस्टम आहे. एक 6 बॉल टाकायचा तू. 6 बॉलमध्ये मला 6 विकेट गेला की दुसरा. नाही नाही, हारला म्हणजे तुम्ही केलं ना 2 रन, तर मला 3 रन करायचे, आउट झाला. समजलं? सिंगल विकेट म्हणतात. ते आपल्या चिंपोलीला गावदेवी मैदानावर आहे. कोणाला एंट्री घ्यायची घ्या. 20 जण झाले, 50 जण घ्यायचे आहेत आपल्याला. फ्री एंट्री. आणि कोणाला घ्यायचं असेल तर घ्या. नंबर 1चं शतक विनोद गावकर पुन्हा एकदा चालू करतोय आपलं शतक पूर्ण करण्यासाठी. चांगला चेंडू टाकलाय, पण तिथं तो चेंडू काय मला वाटतं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे असं म्हटलं जातंय. आणि इथं पंचांचा इशारा तो वाईट, एक अवांतर धावसंख्येने नाही, वाईट नाहीये, वाईट नाहीये. शतक नंबर पूर्ण पहिलं झालेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 3. बॅक टू स्वप्नील. ओके. तर सिंगल विकेट ची टुर्नामेंट 14+ आहे. त्यासाठी कोणाला भाग घ्यायचा असेल तर 20 खेळाडू झालेले आहेत. 50 खेळाडूचा हा सामना असणार आहे. सिंगल विकेट्सचा सामना असेल आहे. एक खेळाडू फक्त क्रीजवर खेळेल. 11 खेळाडू 10 क्षेत्ररक्षणासाठी आणि एक गोलंदाज असे 11 खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी असतील. एक खेळाडू फक्त खेळेल. तो खेळाडू जेवढ्या धावा बनवेल, 10 धावा झाल्या तर त्या दुसरा खेळाडू येईल, दुसऱ्याला 11 धावा कराव्या लागतील. जसे आपण क्रिकेट खेळत होता तसंच आहे. फक्त सिंगलच खेळाडू खेळणार आहे. यासाठी फ्री एंट्री आहे. त्यासाठी कोणाला योगदान घ्यायचं असेल तर आपले एक आल्हाद आणि तसेच राजेंद्र पाटील यांच्या माध्यमातून आहे. आणि इथे डोक्याला नतमस्तक जातो, सीमा रेखा पार षटकार. पाटील जर बघितलं गेलं तर एक टेनिस क्रिकेटमध्ये एक त्यांचंही सुद्धा शिंपोळीमध्ये धाराविड्यामध्ये त्याच परिसरामध्ये खूप एक नाव होतं. आणि आज जर बघितलं गेलं तर 50हून जास्त आहेत. आणि त्यांच्या पायाचे दोन्ही पाय थोडेसे काम करण्यात थोडेसे थांबले असे म्हणून क्रिकेटपासून थोडेसे दूर झालेले आहेत. पण क्रिकेटवरचं प्रेम कमी झालेलं नाही आहे राजेंद्र पाटील सर यांचं. आणि त्या प्रेमाखातीर त्याने एक फ्री एंट्री अशी एक टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. आणि इथे जबरदस्त चेंडू पंचांकडे अपील आणि दंडित केलेला. आणि इथं बॅक टू पबलन झालेला आहे तो मात्र केविन रॉड्रिक्स इज बॅक टू पबलन. आणि इथे सत्कार होताना दिसतोय तो मात्र आपले राजेंद्र पाटील एक जुने खेळाडू जाणतिक खेळाडू म्हणून ओळखले जात आहेत. आणि क्रिकेटपासून प्रेम कमी झालेलं नाही आहे त्यांचं. त्यासाठी सर्व क्रिकेटर्ससाठी एक टुर्नामेंट आयोजन केले आहे. तोपर्यंत डीजेला संधी. बघितला गेला तर मनोज सर लग्नाचे सीझन्स आहे. कुमारी कुपारी यांचं खूप जे सगळं सीझन खरोखरच आहे. काही जण आपल्या वडिलाची म्हणजे काही वडिलांच्या 50th सिल्वर ज्युबली, गोल्डन ज्युबली, स्वतःच्या लग्नाच्या काही अॅनिव्हर्सरी असं देखील इथं साजऱ्या करतायत. या महिन्यामध्ये म्हटलं की खूप जण काही काय आपले बर्थडेज म्हणा, आपल्या अॅनिव्हर्सरीज म्हणा, आपल्या डॅडींचे सिल्वर ज्युबली, गोल्डन ज्युबली असे म्हणा, असे खूप असे काही कार्यक्रम असतात. सुनील गवे पुन्हा एकदा काय डिलेव्हरी टाकली जाते. टप्पा पडल्यानंतर थोडा उंची घेतो ना, इझिली या फलंदाजाला इथं सकवलेलं आहे सुनील गवे यानं.
येस, सुनील गवई यांची जर गोलंदाजी जर बघितलं गेलं तर थोडंसं पायाला थोडीशी दुखापत आहे, विकलांग म्हणून ओळखले जातात. पण काय जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजी नेहमी असते. दमणमध्ये ही सुद्धा अशीच कामगिरी केली होती मनोज सर. एखाद्या मला वाटतं शेवटच्या क्षणामध्ये किती 2 धावा हव्या, 4 धावा असताना कव्हर पॉईंटच्या दिशेने दणका शॉट बघितला गेला आणि आपल्याला सामना जिंकून दिला होता तो मात्र असं. येस, काल दारोली यंगस्टारमध्ये सुद्धा हे खेळत होते, पदार्पण केलं होतं. जबरदस्त एक खेळाडू आहे आणि नायझिल सारखा एक आक्रमक फलंदाजांना थांबवलेला आहे. नायझिलच्या बॅटीतून येतोय घोडे परार, जातोय सीमारेखा पार, षटकार. एक जबरदस्त खेळाडू आहे. मॅग्निफिसंट कुलवीम संघाच्या नजरा नेहमी या खेळाडूकडे असतात. याची बॅट चालली तर खरंच स्कोर जर बघितला गेला तर जबरदस्त होत असतो. परत लाव फेकण्याचा प्रयत्न, बॅटची फाईन कट लागलेले आहे आणि चेंडू निर्धाव झालेला आहे आणि 2 षटकं मला वाटतं पूर्ण झालेले आहेत. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जर बघितल्या गेल्या तर 15-2 गडी बाद बॅक टू पॅव्हेलियन झालेल्या आहेत. केविन रॉड्रिक्स आणि एक दुसरा खेळाडू होता तो मात्र नोबेल डिसोजा हे सुद्धा बॅक टू पॅव्हेलियन झालेले आहेत. तोपर्यंत देऊया एक जिजेला परत एक अग्री कोळी एक संगीत आपलं झालं पाहिजे. सचिन कोम हे आलेले आहेत. एक यंग स्टारमध्ये खेळत असतात धारोली मास्टर संघामध्ये. आज कोळी आगरी एकता समाज 14+ धारोली मास्टरमध्ये पदार्पण आहेत त्यांचं. सचिन कोम वय गट 35चे खेळाडू आहेत. स्ट्राईकवर आहेत मात्र शँकी हे बघितलं गेलं तर मला वाटतं यावर्षी पदार्पण केलेलं आहे ते मात्र मॅग्निफिसंट कुलवेम संघामध्ये. आणि फलंदाजी बघितले गेले तर ताकदीचे फटके असतात मनोज सर या खेळाडूकडे. नक्कीच ताकदचा पुरेपूर फायदा घेत असतो. जर थोडीशी लजागत असती तर अजूनही एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला गेला असता सर. खरोखरच शंक्याच्या फटक्यामध्ये खूप ताकद आहे, स्ट्रॉंगली फटके असतात आणि याच्यावर त्याला आज नंबर 3 वर पाठवलेलं आहे. चांगला फलंदाज आहे सचिन. आपल्या शतकातील पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडतो लेग स्टिकच्या बाहेर. पंच आमच्या जवळ फिरतात, त्यांचा इशारा येतो एक वाईट बॉल, दोन्ही पंख हवेत. या एक वाईट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवर. येस मनोज सर, बघितलं गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि दंडित केलेला आहे तो मात्र सचिन कोम यांना. परत नाही शँकी खेळण्यासाठी तयार. नक्कीच जबरदस्त वेगवान गोलंदाज, तेज तरार मारा करताना दिसत आहेत ते मात्र सचिन कोम. शँकी यांच्यासाठी शँकी यांना पहिला चेंडूही समजला गेला नव्हता, पण लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू असताना कारणाने हे चेंडू वाईटच्या हॅलो माईक चेक. थोडंसं लाईटचा इश्यूज होता त्या कारणाने माईक बंद झाला होता. आणि जबरदस्त सचिन कोम यांची गोलंदाजी जर बघितली तेज तरार दिमागदार गोलंदाजी करत असताना शँकी यांना फुलटच चेंडू, चुकीला माफी नाही असा चेंडू होता. मात्र सेफ हँडमध्ये जर बघितलं गेलं क्षेत्ररक्षण तिकडे महेंदर आहे. महेंदर यांनी फील करेपर्यंत मला वाटतं शँकी वैयक्तिक स्वतःचं खातं मला वाटतं एक धावसंख्येने खेळत असताना धावसंख्या जर बघितली गेली तर 17 आणि खतरावर पोचलेला आहे तो मात्र. अशोक मामा, हार्डलक मामा, तसंच रुबिन मेनोजा सर, खरंच तुम्ही आलात. तुम्ही या क्रिकेटची शोभा वाढवल्याबद्दल खरंच मागण्यापासून कुलवेम तसं कोळी नागरिकता समाज मंडळामार्फत तुमचं खरंच धन्यवाद. हार्डलक मानावं लागेल. मड ए मास्टर संघ, खूप चांगला प्रयत्न होता. परत एकदा मॅचकडे परत सचिन कोम यांचा चेंडू जबरदस्त तिथे क्षेत्ररक्षण फील करेपर्यंत निर्धाव चेंडू, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, दिमागदार अशी गोलंदाजी जर बघितली गेली तर सचिन कोम यांची. 2 षटकाच्या अखेरीस धावफलकावर जर फक्त 15 धावा होत्या. 4 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत. फुलटच चेंडू, चुकीला माफी नाही, जे लेग स्टँडला भिरकावून मारलाय. क्षेत्ररक्षण तिकडे आहे आणि तिथे एक धाव काढले, दुसरे धावण्याचा प्रयत्न नाही. नायझिल जर खेळाडू जर हा पाहिला गेला तर जास्तीत जास्त डील मला वाटतं षटकार चौकारमध्ये करत असतो. धावची जास्त तो धावा काढत नसतो सर. आणि
तसेच आपली पाण्याची व्यवस्था सुद्धा झालेली आहे. आपले मित्र आहेत. परत एकदा सचिन कोम यांचा तिसरं षटक, शेवटचा षटक चा चेंडू घेऊन येतोय तो मात्र सचिन कोम खेळण्यासाठी सज्ज. परत विकेट केलेला आहे. ताकदीचा वापर, नजाकत आणि तो जातोय सीमारेखा पार, चौकार आणि धावा झाल्या 3 षटकाच्या अखेरीस 22. तोपर्यंत देऊया डीजेला संदेश. डीजे जर बघितलं धावफलकावर जर 3 षटकच पूर्ण झाले. धावफलकावर बघितलं गेला तर 22. 2 गडी बाद. नवीन गोलंदाज झालेला तो मंगेश, एक फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो. मॅन फॉर्म धारोली मास्टर संघामधून दोन्ही व्हेरिएशन्स आहे आणि काळाची गरज आहे. व्हेरिएशन म्हणून ओळखलं जातं. क्रिकेट जर बघितलं गेलं तर आज खूप पुढे गेलेलं आहे आणि पहिल्यासारखं सरळ क्रिकेट राहिलेलं नाही आहे. आणि त्या क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं तर असे गोलंदाज खूप आजच्या क्रिकेटमध्ये त्यांचं नाव गाजलं गेलेलं आहे. व्हेरिएशनमध्ये काल जर बघितलं गेलं तर आशिक अली एक थोडासा केरलाचा खेळाडू आहे आणि त्या खेळाडूकडे खूप चांगले व्हेरिएशन आहे. शेवटच्या एका चेंडू 2 धावसंख्येची गरज असताना प्रथमेश ठाकूर यांना काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला आणि 1 धाव देऊन तो मॅच टाय झाला होता. आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये जर बघितलं गेले तर भावेश पवार याचा बोलबाला होता. जबरदस्त बॅक टू बॅक षटकार ठोकले आणि 24 धावा काढल्या होत्या आणि 25 धावसंख्येचं लक्ष ते मात्र ठेवलं होतं आणि 1 साइड टू मॅच झाला. येस, लेग स्टँडला भिरकावून मारलेला आहे. 1 धाव काढले, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होईल काय? नाझील, हा ना शतरक्षण थोडंसं कचाट शतरक्षण झालंय. फेकीही तेवढी चांगली झाली नाही आहे. त्या मोहबदल्यात 2 धावा काढून घेतलेल्या आहेत. 2 धावसंख्येने धावफलकावर जर बघितल्या गेल्या तर मला वाटतं 24. दिनेश हे नाव कोण विसरणार? दमण परिसरामध्ये आपल्या संघासाठी 1 मॅन आर्मी उभा राहिला आणि आपल्या संघाला 2 षटकात 40 धावसंख्येची गरज असताना 1 साइड हिरो त्या धावा कंप्लीट केल्या होत्या. खतरनाक फलंदाजी केली होती सर. स्वप्नील, खरोखरच या खेळाडूला बघितलं की याद येतोय. काही खेळाडू जायला देखील निघाले होते दारोलीचे, पण बघितलं दिनेश यांची फलंदाजी. त्यांनी एक शतक असं गोलंदाजाला झोडपलं की ते पुन्हा एकदा ते बसले जाऊन आणि दिनेश यांनी तो सामना पूर्ण केला होता. एकटा 1 मॅन आर्मी म्हणून त्याला ओळखलं जातं. पुढचा चेंडू, एक मोठा फटका आहे. शतरक्षक येतोय, समोर फसला जातोय चेंडू आणि झेल पकडला गेलेला आहे. सचिन कोम यांनी तो झेल पकडलेला आहे आणि नायझेल डिसोजा याच्या खेळाचा अंत होतोय. 24 या धावसंख्येवर नंबर 3चा फलंदाज बाद होतो तो मॅग्निफिशंट कुलवेम या संघाचा. तरीही क्रिकेटमधलं प्रेम खरंच, या क्रिकेटवरचं प्रेम मनोज सर त्यांना घेऊन आले आहेत ग्राउंडवर सुद्धा. खरोखरच आपण बघितलं की सचिन तेंडुलकर यांचे वडील रमेश तेंडुलकर देखील वारले होते. ते देखील आले होते त्यांच्या एन्टेअरसाठी आणि नंतर जाऊन त्यांनी एक शतक मारलं होतं आणि ते डेडिकेट केलं होतं. डेलिकेट केलं होतं आपल्या वडिलांना. तसंच इथं सजीश यांच्याकडून पहिल्या चेंडूवर चौकार खणखणीत आणि तो करतोय आपल्या ससऱ्याला डेलिकेट. खरोखरच अप्रतिम असा फलंदाज सजीश. रमेश तेंडुलकर सरांनी यांनी जर त्यांचे वडील ऑफ झाले असताना तेही सुद्धा त्या MPL मध्ये आले, शतक डेडिकेट केलं आणि तसंच जर बघितलं गेलं सजित यांनी तसंच मनोज सरांच्या माहितीप्रमाणे एक चौकार ठोकला आणि तो आपल्या सासरेबुवाला डेडिकेट केलेला आहे. खरंच क्रिकेट हा एक असा उच्चांक आहे ना, हा आसमानाला जाऊन पोचलेला आहे असा एक एस पंचांचा इशारा आहे. तो लेग बायच्या स्वरूपात एक अवांतर धाव. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 29. मंगेश
जर बघितला गेला तर फिरकी मारा म्हणून ओळखला जातो. धावा केल्या होत्या 11 बोलान. येस दमणमध्ये जर बघितलं गेलं तर दिनेश आणि 11 चेंडू आणि 42 धावा कुठल्या होत्या. तुम्ही त्याच्या शरीरावर जाऊ नका, कारण त्याच्यामध्ये लवचिकपणा आहे आणि ते आपल्याला दाखवलं ते मात्र दमणमध्ये. आपण एक कोळी आगरी एकता समाजाची फॅमिली टूर्स म्हणून आपण क्रिकेट खेळण्यासाठी जातो ना, त्या क्रिकेट सामन्यामध्ये अप्रतिम अफलातून त्यांच्या संघालाही विश्वास नव्हता, तो विश्वास पटवून दिला तो मात्र दिनेशाने. परत सजी शँकी शँकी यांच्या बॅटीत काय अजूनपर्यंत चेंडू येत नाही आहे. तिथे करण पांडुरंगी आहे आणि ते धावशीच्या स्वरूपात फाक्टी पावलन झालेला आहे तो मात्र शँकी. खरोखरच आपण बघतोय स्वप्नील की दिनेश हा फलंदाज, ज्या दिनेश फलंदाजांनी दारोली संघाबरोबर काही वर्ष खूप ट्रॅव्हल केली. 35 वर्ष तो खेळाडू जेव्हा होईल तेव्हाच तो खेळणार होता आणि तसंच झालेलं आहे. एक तो यायचा जायचा यायचा जायचा, पण त्याला आता सातत्याने क्रिकेट खेळण्याची संधी भेटलेली आहे दारोली मास्टर्स या संघाकडून आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. धावसंख्या झाली ती 30 धावसंख्या झाली, 30 धावसंख्या झालेली आहे. एक आमच्यामध्ये ॲड झाला नव्हता ॲक्च्युली तेव्हा, त्याच्यामुळे आता ॲड होतोय. 30 धावसंख्या झालेली आहे. 4 षटकाचा खेळ जमतोय. धावसंख्या झाली 30. आता नवीन फलंदाज जो आलेला आहे तो फलंदाज आहे करण पांडुरंगी, ज्याने खूप गोलंदाजांना झोडपून काढलेलं या ग्राउंडवर. त्याचं होम ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर त्यांनी काही एवढे चांगले चांगले फटके बघायला मिळतात त्याच्या बॅटीतून. बघा ज्यांच्या ज्यांच्या गाड्या रोडवर उभ्या आहेत त्या रोडवर ठेवायच्या नाही. ते समोर आपल्याजवळ भरपूर अशी पार्किंग ग्राउंडच्या बाजूला ठेवलेली आहे. कुठेही आणून त्या ठेवा, पण रोडवर पार्क करू नका. रवींद्र पाठक गोलंदाज शेवटचं शतक टाकण्यासाठी येतोय. स्ट्राईकवर एक मॅग्निफिशन मास्टर क्रिकेट संघाची रन मशीन करण पांडुरंगी यांना आपण बघतोय. बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड दमनच्या परिसरात आपण गेलो होतो तेव्हा बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड त्याला भेटलं होतं. बघा हेच दोन संघ मला वाटतं फायनलिस्ट होते आणि त्याच्यामध्ये दारोली या संघाने ती बाजी मारली होती. मात्र आज त्याचा बघा आपण तर बदला त्याला बोलू शकत नाही, पण एक चान्स आहे बरोबरी साधण्याचा किंवा चांगला चेंडू इथं बघा फलंदाज सजीश या डावखुऱ्या फलंदाजाला धावबाद व्हावं लागलेलं आहे कारण फलंदाजी खूप खोलवर आहे. आता स्नेडेन येतोय, हा देखील स्वप्नील जर बघायला हा खेळाडू देखील एक घातक आहे. या खेळाडूकडून देखील चांगली फलंदाजी बघितलेली आहे. येस मनोज सर, हा खेळाडू एक खूप जबरदस्त आहे, पण त्यांना शँकी यांना चान्स दिल्याबद्दल हा खेळाडू थोडासा पाठीमागे आलेला आहे. त्याचं मोहबदल्यात थोडंसं पाठीमागे खेळून थोडंसं धावसंख्या जर बघितली गेली आता मनोज सर 30 धावसंख्येवर 5 गडी बाद. परत एकदा रवींद्र पाठक जर बघितला गेला, जर लेग साईडला आवडतीचा फटका जातोय सीमारेखेच्या डोक्याला नतमस्तक जात देऊन सलामी देऊन जातो तो सीमारेखा पार. मग जर आम्हाला कळवायचा किती धावा आहेत त्या, या 6 धावेचा इशारा येतोय बघा. हा फलंदाज आहे तो म्हणजे करण पांडुरंगी. पहिला षटकार मारून आपली बॉल धावसंख्या आहे, त्यांनी बॉल वाढवलेली आहे. आला. मनोज सरांच्या माहितीप्रमाणे करण पांडुरंगे आणि खरंच या क्रिकेटपट्टीवर या क्रीजवर खूप सराव करत असतात आणि सरावाचा पुरेपूर फायदा आता मला मनोज सर त्यांनी घेताना दिसत आहे. कारण क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं सरावाशिवाय क्रिकेट नाही आहे. आपण घरी बसून क्रिकेट खेळू शकत नाही, त्यासाठी आपल्याला ग्राउंडवर येणं खूप गरजेचं असतं आणि तसंच करण पांडुरंगे जर बघितलं गेलं तर आपल्या बिजी शेड्यूलमधून जर बघितलं गेलं तर ते नक्कीच आपण क्रिकेट खेळत असतो. आणि आज जर बघितलं गेलं तर यूट्यूबच्या लाईव्ह कव्हरेजमध्ये आपण जर बघितलं गेलं, पुढे चेंडू परत लेग स्टंपला ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पंच आपल्या जागेवर स्थिर आहे. तिकडे हा ना करता मला वाटतं स्नेडल इज आपलं क्रिकेट सोपवलेलं आहे आणि बॅक टू पवेलियन झाले तो स्नेडल आणि 6वा गडीबाज होताना दिसतो तो मात्र मॅग्निफिसेंट कुलोमी संघाचे. अजूनही मला वाटतं 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येस पंच चेंडूला फुल टॉल वसूल, चेंडू जातोय भर षटकारासाठी. काय जबरदस्त फटका येतोय.
चेंडूपर्यंत थांबू नका, कारण तिथं झाडपट खूप आहे, म्हणजे झाडं असल्या कारणाने तो चेंडू लवकर मिळणार नाहीये. आणि प्लीज आयोजक सर तुम्ही देखील झाडं असू द्या, झाडाच्या वरून षटकार मारलेला आहे. फुल टोल वसूल केलेला आहे करण पांडुरंगे यांनी. दोन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या झाली 43. या दोन चेंडूवर एक दोन मोठे फटक्याची गरज आहे मॅग्निफिशन कुलव्यामेला. पुन्हा एकदा चेंडू, पण आता मात्र थोडा फसला जातोय. सचिन कोम शतरक्षक तिथं उभा होता, त्यांनी तो झेल पकडून फलंदाजी. तर करण पांडुरंगी, त्याच्या खेळाचा अंत झालेला आहे. 13 धावा त्यांनी केल्या आपल्या संघासाठी. टोटल धावसंख्या झाली ती 43. लॉस ऑफ 7 विकेट. आता थोडी टेल मैदानामध्ये येताना दिसेल मिस्टर स्वप्नील. रो- बेन्सन यांनी जर षटकार मारला तर गोगो बॉईज यांच्याकडून त्यांना ₹1000 बक्षीस आहे. गोगो बॉईज यांच्याकडून ₹1000 बक्षीस. बेन्सन यांनी जर षटकार मारला तर बघूया, एक संधी आहे, शेवटचा बॉल आहे आणि ₹1000 कमावायची संधी देखील आहे. आज संडेचा दिवस आहे, 15 फेब्रुवारीचा दिवस आहे. काल आपण व्हॅलेंटाईन डे साजरा का केला नव्हता, कारण फुलगामा इथं आपण काल बघितलं की 40 आपले सुरक्षाकर्मी होते, त्यांचा अंत झाला. त्याच्यामुळे जास्तच आपण 14 तारीख जास्त व्हॅलेंटाईन डे मान्य करत नाहीये. लास्ट बॉल. ओ इथं आलेला आणि आला. यस, आला षटकार आला बेन्सन यांच्या बॅटीतून. गोगो बॉयज यांच्याकडून ₹1000 बक्षीस त्यांना इथं जाहीर झालं होतं, ते भेटलेलं आहे. जन्माचा पहिला षटकार आहे. मला वाटतं 45 की 46 वर्षानंतर हा पहिला षटकार आहे. बेन्सन याच्या बॅटीतून येतो षटकार. धावसंख्या झाली ती टोटल 49 आणि 50 धावेचा टार्गेट समोर सेट करून ठेवलेल्या मॅग्निफिशन कुलबेम मास्टर्स या संघाने दारोली मास्टर संघासमोर. थोडी संधी आपण पुन्हा ब्रायन आणि रॉय बसले त्यांना देणार डीजेची, आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा लाईव्ह कमेंट्रीकडे.
जर एखाद वेळेस तुम्ही जर यूट्यूब उघडला तर तिथं तुम्हाला कमसे कम 40-50 लाईव्ह क्रिकेट टुर्नामेंट बघायला मिळतील. टेनिस, स्वप्नील यांनी सांगितलं अगोदर की टेनिस हे एवढं पुढे गेलेलं आहे की त्याला थांबवणं आता सीझनला देखील होणार नाही असं झालेलं आहे. कारण टेनिस हा क्रिकेट जर बघितला टेनिस स्वप्नील तर हा क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट झालेला आहे आतापर्यंत. आपण ISPL बघितला तिथं करण अंबाला ॲक्च्युली याला ती गाडी भेटली बघा 2.5 कोटीची गाडी. जगत सरकार करण अंबाला याच्यामध्ये लिस्टमध्ये होता पण सेमीफायनलमध्ये हरल्यामुळे जगत सरकारला ती गाडी भेटली आणि ती गाडी बघा जगत सरकार स्वतः न चालवता सचिन तेंडुलकर सामना बघण्यासाठी गेले होते. महान सचिन तेंडुलकर यांना बोलवून ती गाडी त्याच्या याच्यामधून मैदानाला एक फेरा मारून त्याच्यानंतर मग ती जगत सरकारने चालवली होती. म्हणजे बघा महान क्रिकेटपट्टू ISPL यासारख्या क्रिकेटला देखील आता मान द्यायला लागलेले आहेत स्वप्नील. सर खरंच ISPL हा क्रिकेट जर बघितला गेला तर सचिन रमेश तेंडुलकर सर यांच्या माध्यमातून ही सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना लेझर क्रिकेट यांना माहिती आहे आणि त्यांनी टेनिस क्रिकेटचं वरती प्रेम, कारण ते मुंबईचे वंडर बॉयज आहेत. त्यांनी टेनिस क्रिकेट पाहिलं आहे आणि त्या टेनिस क्रिकेटसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध केलेली आहे. आज जर बघितलं गेलं तर टेनिस क्रिकेट फक्त टेनिस क्रिकेट पुरते राहिलेलं नाही आहे, ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोचलेलं आहे आणि त्या लेवलला दाद देण्याचं काम केलं ते मात्र आपले सचिन रमेश तेंडुलकर सर यांनी. आणि सूरज चाठारे जर बघितलं गेलं तर त्याचे अध्यक्ष आहेत. स्वप्नील त्याच्या अगोदर RK ट्रॉफी व्हायची तेव्हा ते राज कपूर ट्रॉफी म्हणून समजले जायचे. तेव्हा अख्खं जे राज कपूर परिवार होतं तेव्हा ते प्रेझेंट करायचं. त्याच्यानंतर सुप्रीमो ट्रॉफी निघाली आपल्या एअर इंडियाच्या ग्राउंडवर, तू जिथं कामाला आहेस त्याच्या बाजूलाच. आणि त्याच्यानंतर आता बघायला गेलं तर जिथं जिथं राज्यामध्ये आपण बघतो की ISPL सारखी स्पर्धा, टेनिसची स्पर्धा आपण बघायला मिळते. येस मनोज सर, जर बघितलं गेलं तर एक काल असा म्हणजे घडला गेला होता की सुप्रीमो चषक खेळण्यासाठी सगळे खेळाडू उत्साहित असायचे, मी कधी या क्रिकेट ग्राउंडवर खेळणार. आज जर बघितलं गेलं तर टेनिस क्रिकेट एवढं पुढे गेलं आहे ना, तर आज सुप्रीमो चषक जर बघितलं गेलं तर नाव तर आहेतच, पण आज अंगणवाडीचा सामनाही सुरू होते. परत आपण सामन्याकडे जाऊया. परत ब्लॉक होलचा चेंडू सुधीर यांच्या साडी कव्हर पॉईंट केव्हिन तिथे फील्ड करेपर्यंत वैयक्तिक स्वतःचं खातं मला वाटतं 1 धावसंख्येने सुधीर करतोय आणि संघाला सुद्धा 1 धावसंख्येने श्री गणेशा खोळताना दिसतोय. एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो तो मात्र प्रकाश भोर आणि गोलंदाज साठी आहे तो मात्र. याचा लाभ केलेला आहे तिथे ग्लँड आणि ते प्रकाश भोवर इज बॅक टू बॅलन्स झालेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे तो मात्र मॅग्निफिसंट कुलमी संघाचा, सॉरी धारोली मास्टर संघाचा. तोपर्यंत देऊया डीजीला. फलंदाज बाद 1 धाव संख्या झालेली आहे. नवीन फलंदाज प्रकाश भवर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज किशोर भवर येतोय. म्हणजे मोठे भावाचं काम अपूर्ण राहिलं होतं. बघा त्याचा छोटा बंधू येतोय खेळण्यासाठी. पहिला चेंडू बघा, पहिला चेंडू बघा. सीझनला जसं आपण डिफेंड करतो जसं राहुल द्रविड, VVL लक्ष्मण असे खेळत तसा तो चेंडू खेळून काढलेला आहे. गोलंदाज चांगला आहे नायझिल, याच्याकडून चांगली गोलंदाजी होताना बघते. 3 चेंडूवर आतापर्यंत फक्त 1 सिंगल दिलेला आहे. 1 विकेट देखील त्यांनी घेतलेली आहे. नायझिल डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. किशोर यांच्यासाठी फुल टॉच चेंडू आणि फुल टॉच चेंडूला बघा गॅप देखील निवडलेला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बॉनी, चेंडू पोहोचलेला आहे सीमारेषा पार 4 या धावसंख्येसाठी. खराब गोलंदाजी.
पुन्हा एकदा गोलंदाज नाईसीला आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता देखील चांगला चेंडू, फक्त टॅप केला. 3 चेंडू चांगले टाकले होते. 4थ्या चेंडूवर एक बाउंड्री येते आणि 5व्या चेंडूवर एक सिंगल. धावसंख्या झाली ती 6. सॉरी 6 की 6 झालेली आहे. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघा सिक्सर्समध्ये जर बघायला गेलं या मोसमामध्ये तर मिनेश या शिंपोलीचा खेळाडू त्यांनी 21 षटकार मारलेले आहेत. पुढचा चेंडू ऑन साईडला फिरवला जातोय. फाईनलीच्या दिशेने थोडे लांब शतरक्षक आहे पण ते धोका पत्करत नाही. धाव संख्या झाली ती 7. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती 7. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 7. आणि मग षटकाराच्या लिस्टमध्ये आपण बघितलं तर पहिलं नाव मिनेश या शिंपोली संघाचा 21 षटकार. दुसरं नाव निशान भाटी याचं 16 षटकार. तिसरं नाव आहे ते शशांक भाटे मड 14 षटकार. 4थं नाव आहे किशोर भवर अविनाश चारकोपचा 13 षटकार. त्याच्यानंतर किशोर भवर दारोली याचे देखील 13 षटकार आहेत. नायझील यांचं 4थ्या क्रमांकावर नाव आहे, त्यांनी देखील 13 षटकार मारलेले आहेत. 5व्या क्रमांकावर 2 फलंदाज आहेत, अमित सातारे आणि निलेश वजिरा आणि मड बीचा, त्यांनी 12-12 षटकार मारलेले आहेत. त्याच्यानंतर 6व्या नंबरवर 1 क्रमांकच आहे किशोर भाटी कॅप्टन 11 षटकार. 7 नंबरवर 4 खेळाडू आहेत, दिनेश भवर, फ्लेन पाटील, ग्लेन आणि सुधीर या प्रत्येक खेळाडूने 10-10 षटकार मारलेले आहेत. त्याच्यानंतर 8व्या क्रमांकावर 2 नाव आहेत, एक करण आहेत, एक रोशन खट्टी आहे. मॅग्निफिशन कुलबेम संघात आणि मड बी संघात एक खेळाडू आहे, त्यांनी प्रत्येकाने इथं 9-9 षटकार मारलेले आहेत. अशी ही लिस्ट आहे. अजूनपर्यंत काही नावं आहेत बाकी. 9 नंबरवर भरपूर जणांची नावं आहेत. बॅक टू आपण सामन्याकडे येणार आहोत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला मोठा फटका घ्या. इथं बॅड लक म्हणावी लागेल, कारण झेल तर तो नव्हताच ॲक्च्युली, पण चौका अडवणं खूप गरजेचं होतं. आणि तिथं 4 या धाव आणि धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवर. केविन रॉड्रिक्स आपल्या शतकातील पुढचा चेंडू, आणखी एक बिग हिट. त्याचे शतरक्षक खूप आहे आणि यांनी स्लेडेन यांनी तो झेल पकडलेला आहे आणि सुधीर यांच्या खेळाचा अंत होतोय. जबरदस्त झेल, थोडं ह्या साईडला यावं लागलं होतं आणि फलंदाज नंबर 2चा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झाली 11. आणि बघा षटकारा मारण्यामध्ये 9व्या क्रमांकावर 7 फलंदाज आहेत. त्याच्यामध्ये एक अश्विन आहे चारकोपचा, दुसरा आहे तो दिनेश पंधारे, तिसरा आहे तो फ्रान्सिस पार्लेकर, 4था नितेश, 5वा आहे तो पांडुरंग, संजय ठाकूर आणि श्रीकांत यांनी 8-8 षटकार आतापर्यंत मारलेले आहेत. बघा एक खेळाडू चारकोपचा, दुसरा शिंपोली, तिसरा मनोरी, 4था वजिरा, 5वा मालवणी बी, 6वा आक्सेगाव आणि त्याच्यानंतर कांदिवलीचा यांनी 8-8 षटकार मारलेले आहेत. 7 खेळाडू 9 नंबरवर ताकीद आहेत. 9 नंबरवर 8-8 ज्यांनी षटकार मारलेत ते. मात्र याच्यामध्ये कॅशियो यांचं देखील नाव थोडं पुढे यायला होतं, पण त्यांना जास्ती संधी मिळत नाहीये. गोराय ए संघ कुठेही जायचं नाहीये, त्यांचं तुमचा लगेच सामना इथं लगेचच आपण क्वार्टर फायनल खेळणार आहोत. तर जमशी तुमचे खेळाडू कुठे गेले असेल त्यांनी तुम्हाला लगेच त्यांना फोन करून बोलवा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून जाते की काय, यस. आता मात्र चेंडू जातोय स्नेडन आणि राकेश यांच्या मधून. 1 बाउन्स चेंडू पोहोचलाय तो 4 या धावसंख्येसाठी. आजच्या दिवसातील 49 धावेचा चांगला असा एक रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये झालेला आहे. पुढचा चेंडू देखील जबरदस्त क्लासिक फटका ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न प्रिन्सन याच्या हातात येतोय. एक सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 16 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी मंगेश या खेळाडूला देखील गेली स्वप्नील आपण बघतोय की हा खेळाडूला खूप लहानपणापासून 14-15 वर्षाचा होता तेव्हा याला बघतोय खेळताना, अजूनपर्यंत खेळतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नंतर सांगूया, चेंडू टाकल्यानंतर किशोर भवर आणि प्रकाश भवर आणि सुधीर
त्यांना आता थोडे आता मला वाटतं टेन्शन कमी झालेलं आहे, कारण त्याचा एक खेळाडू खूप फॉर्ममध्ये आला तो म्हणजे दिनेश या खेळाडूमुळे त्याचं थोडं टेन्शन कमी झालेलं आहे. कारण तो कधी काय करेल सांगता येणार नाही आहे, कारण त्या फलंदाजाकडे खूप एक कुवत आहे काही करण्याची. त्याच्यासाठी किशोर हे देखील थोडे टेन्शन कमी झालेलं आहे त्यांचं. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागतोय. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. सजीस जिथं उभा आहे तिथं 1 या धावसंख्येसाठी आणि नंबर 2चं शतक पूर्ण झालेलं आहे. धावसंख्या झाली ती 17. आपण थोडी पुन्हा एकदा संधी देणार DJ रॉय याला. षटक जर बघितलं तर नॅझल डिसोझा याने फक्त 7 धावा देऊन एक गडी केला होता. तसंच केविन रॉड्रिग्स यांच्या गोलंदाजी जर बघितली गेली 10 धावा खर्च करून एक गडी करण्यात आलेलं. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचलेले आहे ते मात्र 17 धावसंख्येवर आणि आता गरज आहे ती मात्र 18 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज आहे ती मात्र धारोली संघाला. सरासरी रन रेट जर बघितला गेला तर प्रत्येक षटकामध्ये 11 धावा काढाव्या लागतील. करंट रन रेट जर बघितला गेला तर मला वाटतं 8.5च्या प्रमाणे खेळत आहेत ते मात्र धारोली मास्टर संघ. नवीन गोलंदाज आलेला आहे तो मात्र जोरल रॉड्रिग्स. एक जर बघितलं गेलं त्याचे वडील सुद्धा इकडे एडविड रॉड्रिग्स जर बघितलं गेलं तर भरपूर असे मॅग्निफिसेंट कुलवेम संघासाठी माजी संघनायक सुद्धा होते. भरपूर असं क्रिकेट आपल्या गावासाठी त्यांनी खेळलेलं आहे. त्यांचा पुत्र जोरल रॉड्रिग्स ही जबरदस्त गोलंदाजी. त्यांचे वडील जर बघितले गेले तर चांगले फलंदाज होते. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जात होते. गिन्नी केली जात होती धारोली बेटामध्ये जर बघितलं गेलं तर भरपूर नाव होतं त्यांचं सुद्धा आणि आज त्यांचा आणि नक्कीच एक कुस्ती पेलवान सुद्धा ते होते. सर्व गुण संपर्क असा जबरदस्त एक आसमानी टोळा केविन रॉड्रिग्स तिथे हजर आहे आणि ते केविन रॉड्रिग्स थोडेसे डगमगले. सूर्याची किरण एवढी तेज होती ना मनोज सर की चेंडू त्यांना समजला गेला नाही आणि जीवनदान भेटलेलं आहे ते मात्र मंगेशाना. मी सांगितलंय अगोदर तू देखील याला- भरपूर वेळा अनाऊन्स केलं बघ सूर्याची किरण आपल्याजवळ ग्लासेस किशोर भरपूर भोयर उपलब्ध झालेले आहेत. खेळत असताना ग्लास यूज करा, गाडी चालवत असताना हेल्मेट घाला आणि 4 व्हीलर चालवत असताना बेल्ट बांधा. हे प्रोटेक्शन का दिलेलं आपल्याला गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी जर दिलेलं आहे. येस मनोज सर कालपासून ही माहिती देत आहेत की सन गॉगल्स खूप गरजेचं आहे कारण आपले आईस प्रोटेक्ट करणं आणि लेग साईडला भिरकावून दिलेला जातोय सीमारेखा पार षटकार. चल येस सर जरोल रॉड्रिग्सकडे खूप भरोसा आहे मॅग्निफिसेंट कुलवेन संघाचा. त्याच्याकडे जिम्मेदारी सोपवलेला आहे. लेग साईडला परत भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू जाते वन बॉम्ब सीमारेखा पार चौकार. काय थोडंसं महागडं षटक पाहायला भेटतंय जरोल रॉड्रिग्स यांच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. नाही अजून मॅच दोन्ही संघासाठी अजूनही स्थिर आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट जर बघितलं गेलं तर अनिश्चिततेचा भरलेला हा एक क्रिकेट खेळ आहे. या क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. एखादं आपण लो स्कोरिंग सामने सुद्धा आपण बघितलं गेलं ते टफ झालेले आहेत. सामना जिंकलेले आहेत. लो स्कोरिंग सामने असे भरपूर असे क्रिकेटमध्ये आपण वर चढ पाहत असतो. आणि जर आपण बघितलं गेलं तर शेअर मार्केटचे जसे शेअर वरती खाली होत असतात तसे क्रिकेटमध्येही सुद्धा धावा वर खाली होत असतात.
आणि परत आता जेरोलकडे, जेरोल टू परत रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र थोडीशी चुकी. रिव्हर्सिव्ह करण्याच्या मोहबदल्यात चेंडू निर्धाव जातोय. आता चेंडू शिल्लक आहे ते 13-22. समीकरण अजूनही स्थिर आहे. ते 13 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या धावफलकावर जर बघितल्या गेला तर 28 धावा झालेल्या आहेत. सामना थोडासा चुरशीचा रंगतदार आहे. घरचं मैदान आहे, घरची टीम्स आहे. मॅग्निफिसंट क्लुएम याच खेळपट्टीवर नेहमी सराव करत असतात. तसंच बघितलं गेलं तर परत हिट करण्याचा प्रयत्न लेग साईडला भिरकावून मारलेला आहे. तिथे एक क्षेत्ररक्षण आहे. एक धाव काढले, दुसरे धावण्याचा प्रयत्न होईल का? हा ना, हा ना. याच्यामध्ये एकच धाव. 3 षटकं मला वाटतं पूर्ण झालेले आहेत. 3 षटकामध्ये धावा धावफलकावर जर बघितल्या गेला 29 धावा, 2 गडी बाद. तोपर्यंत आपण देऊया डीझेला संधी. झालेला आहे. व्यक्ती स्वतःचं पहिलं षटक आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय तो मात्र स्नेडल स्नेडल फरेरा एक जबरदस्त गोलंदाज आहे. भरपूर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी नेहमी केलेली आहे आणि आता गरज आहे त्यांची गोलंदाजी मॅग्निफिसंट क्लुएम संघाला. त्यांची सगळे पाठीराखे खूप उत्साहित आहेत आणि त्याची यंग मुलं आहेत तीही खूप खूप इंटरेस्टिंग आहेत. ज्युनियर्स आहेत, गोगो बॉईज असू द्या, हे सर्व एकत्रच खूप उत्साहित आहेत आणि या उत्साहासाठी आपली एखाद्या कोळी आगरी एकता समाज मंडळमध्ये हे गोरा ए आणि याच्यामध्ये टीम खेळत असताना त्यांनी आता विचार केला आपल्या गावासाठी क्रिकेट का ना खेळायचं. म्हणून आज गावासाठी एक टीम परिधान केलेली आहे आणि ती टीम म्हणजे मॅग्निफिसंट कुलवेम संघ. आणि त्या एवढा उत्साह आहे ना या क्रिकेटमध्ये. आणि आजचा ट्रॉफीज जर बघितली गेली चमकणारी जबरदस्त आयोजन केलेलं आहे. नक्कीच पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, दुखापत झाली आहे की मंगेश यांना बघायचं आहे. या जबरदस्त चेंडू पाहायला गेला, पहिला चेंडू बघितला गेला तर अवांतर धाव आणि त्यानंतर जर बघितलं गेलं कमबॅक करताना दिसतो तो मात्र स्नेडल फरेरा. परत पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न तिथे जोरोल्स आहे. जोरोल फील्ड करेपर्यंत मला वाटतं सहजपणे एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावसंख्येने संघाला निघून ठेवलेलं आहे ते मात्र 31 धावसंख्येवर. आता समीकरण जर बघितलं गेलं मनोज सर 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे आणि समोर फलंदाज जर बघितला गेला तर एक षटकाराची नोंद जर बघितली गेली या फलंदाजाच्या नावावर आहेत. 50हून लास्ट सीझनमध्ये जर बघितलं गेलं तर 50हून जास्त षटकार होते आणि या सीझनमध्ये जर बघितलं गेलं तर 13 षटकार आपल्या नावावर आहेत आणि त्या षटकार आणि पुढे करण तिथे हजर आणि ते वन बाउन्स जातोय सी मारे का पार. चौकार. नव्हतं नाही ते हा चेंडू जर मला क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालं असतं तर झेल चीजच्या स्वरूपात बॅक टू पवेलियन झाला असता मला वाटतं किशोर भवर. पण तसं काय घडलं नाही आहे आणि त्या मोबदल्यात जर बघितलं गेलं तर 4 धावा दंडित कराव्या लागल्या आणि या 4 धावसंख्येने धावा जर धावफलकावर जाऊन पोचलेल्या आहेत ते मात्र 35 धावसंख्येवर आणि 9 चेंडू आणि समीकरण जर बघितलं मनोज सर 15 धावसंख्येवर पोचलेला आहे. अजूनही सामना कुठे बॅलन्सिंग आहे सामना दोन्ही संघासाठी. गोलंदाजी चांगली झाली तर थोडंसं दडपण येईल. धारोली संघ फलंदाजी चांगली झाली तर मला वाटतं मॅग्निफिसंट कुलवेम संघावर दडपण येऊ शकतं. उलटा चेंडू परत लाव केलेला हवे चेंडू जातो परत त्या दिशेने जेरोल याने जबरदस्त एफर्ट बघा खूप चांगला प्रयत्न केला होता आणि फेकी बघितलं नॉन स्ट्राईकवर केले होते आणि ते परत धावचीतच्या स्वरूपाचा प्रयत्न केला होता करण पांडुरंगी यांनी आणि जर बघितलं 2 धावा काय रोखू शकले नाही. जबरदस्त एफर्ट होतं. झेल घेण्याचा खूप प्रयत्न केला होता मात्र 2 धावा काय रोखू शकले नाही आहेत. धावसंख्या जर बघितलं धावफलकावर 37. अजूनही मला वाटतं 8 चेंडू आणि 13 धावा. समीकरण पहा मॅच अजूनही रोमांचक आहे. चुरशीचा सामना पाहत आहोत मॅग्निफिसंट कुलवेम मास्टर संघा वर्सेस धारोली मास्टर संघामध्ये. पहिला सामना जर बघितला गेला तर गोरा ए मास्टर संघ जिंकलेला आहे.
जबरदस्त चेंडू आणि बॅटची फाईन कर्ड घेतो आणि बॅक टू पवेलन केलेला आहे तो मात्र किशोर भोयर यांना. तोपर्यंत देऊया डिझेला संधी, अजूनही रोमांच बाकी आहे. थँक्यू डिझे. 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. 13 आकडा जर आपण नेहमी ऐकत असतो, एक अशुभ आकडा म्हणून ओळखला असतो, पण आपले जर सचिन रमेश तेंडुलकर सर यांच्या कारकिर्दीत जर बघितला गेला तर गुडलक आकडा म्हणून ओळखतात. सरावाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असे कॉईन्स टर्म्सवर ठेवले गेले होतं, पण त्या कॉईन्स त्यांच्याकडे 13 होते. परंतु बघूया परत एकदा जबरदस्त आवडतीचा फटका असा खेळलेला आहे आणि याच फटक्यावर दमणमध्ये त्यांनी सामना जिंकून आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश केला होता. तो षटकारा चौकारा पाहताना पाहत आहोत आणि जातो सीमारेखा बार चौकार. तोपर्यंत दिव्या डिझेला संधी. हे जर बघितलं गेलं तर दमणमध्ये ही अशीच खेळपट्टी असताना त्या खेळपट्टीवर सेम पद्धतीने फटका मारलेला देखना फट स्ट्रोक आणि सामना आपल्याला जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला होता तो सुनील गवई. आणि हैसन यांना कोण विसरणार, या गोलंदाजाला कोण विसरणार. चांगल्या चांगल्या खेळपट्टीवर या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मागणे कुसेम कुलुयम संघाला म्हणून सर खरंच जिंकून देणारा हाच तो खरोखरच या गोलंदाज आहे. खेळाडूचं जर सांगायला गेलं, मॅग्निफिशन क्रिकेट संघामधून गेली तो 30 वर्ष सातत्याने खेळतोय. आज मॅग्निफिशन क्रिकेट संघ 40+ साठी खेळतोय आणि या खेळाडूने उत्तन एवढं गाजवलं होतं की गोलंदाजाने फलंदाजाला नाचवलं देखील होतं. असा गोलंदाज ऐसन शेवटचं शतक आणि त्याच्यासाठी डिपेंड करण्यासाठी फक्त 9 धावा आहेत, त्याच्यासाठी तर जास्तच आहेत. त्यांनी कारण या गोलंदाजांनी 5-5, 6-6 धावा देखील दिल्या नाही गोलंदाजीवर, पण त्याचं ते एज वेगळं होतं. पण आता तो 40+ खेळतोय, त्याच्यामुळे त्याला एजचा थोडा प्रभाव आहे. येस, स्वप्नील. मनोज सर पाहिलं गेलं तर एजचा प्रवास आहे, पण आज 14+ मध्ये ही त्या तशीच कामगिरी आपण सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहत आहोत आणि आताही सुद्धा पाहण्याची गरज सगळ्यांच्या नजरा आहेत या सामन्याकडे. एक चुरशीचा सामना परत तसाच लाभ केलेला आहे. हवे चेंडू जातो तिकडे सेनेल फ्रडेरा आहे आणि तिकडे फील करेपर्यंत एक धाव काढले, दुसरे धावण्याचा प्रयत्न, ची संधी होती मात्र थोडासा चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडू व्यवस्थित आला नाही आहे. त्यामध्ये 2 धावा काउंट कराव्या लागल्या. आता समीकरण आहे ते मात्र 5. बाईक कोणी पार केलेल्या आहेत रोडवर, प्लीज आमचं लक्ष नव्हतं. तुम्ही गाड्या मैदानावर आणायच्या आहेत, कोणीही ग्राउंडवरती पार करायच्या, रोडवरती कोणीही गाड्या पार करू नका, ग्राउंडवरती घेऊन या. हैसन याचा पुढचा चेंडू. रोमांच तर असणारच या सामन्यामध्ये, कारण गोलंदाज कोण आहे तर हैसन. परत कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू केलेला आहे. शँकी तिकडे फील करेपर्यंत एक धाव काढली, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होईल का नाही, एक प्रश्नचिन्ह होता. या प्रश्नचिन्ह फक्त एक धावसंख्येने सोडवलेला आहे आणि एक डॅशिन इरो या परिसरामध्ये जर बघितलं गेलं तर ली बॉय इज बॉस इज कम बॅक आलेले आहेत. आमचं लक्ष नसलं तरी आमचं लक्ष तुमच्यावर नेहमी असणार आहे. आणि लिवा सराज जबरदस्त केला. एक विकलांग फलंदाज असताना सुद्धा काय फलंदाजी करत आहेत. येस, परत धावण्याचा प्रयत्न, शंकी फेकी करेपर्यंत एक धावाचं रूपांतर 2 धावमध्ये केलेलं आहे. आता समीकरण पहा, जबरदस्त 3-4चं समीकरण आलेलं आहे. हैसन थोडेसे दबाखाली आहे. लिवॉय सर इकडे आलेले आहेत. लिवॉय सरांच्या माहितीसाठी 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. एक डॅशिन हिरो म्हणून ओळखला जातो. आपल्या समाजामध्ये भरपूर असं काम त्यांच्या माध्यमातून असून आणि आवड खूप आहे. येस, ग्राउंड ही डेव्हलप झालेलं आहे खरंच, यांच्या माध्यमातून झालेलं आहे. खूप त्यांचा सहभाग होता यासाठी आणि या पुढच्या वर्षीही याच्यापेक्षा चांगलं डेव्हलप करण्याचा त्यांचा इरादा आहे. कारण आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी करायचं असं निश्चय मनाला पकडून हे ग्राउंड उपलब्ध केलेलं आहे. कारण कुलुयममध्ये जर बघितलं गेलं तर ग्राउंडची व्यवस्था नव्हती आणि ती व्यवस्था जर बघितली तर लिबॉय सेट यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि लिबॉय सरांचं खरंच जेवढी आपण वाहवा करणार तेवढी कमी आहे.
आज जर बघितलं तर यंग मॅन असं बदलं तर यंग हँडसम असे एक त्यांची पर्सनॅलिटी आहे आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्या समाजासाठी काही काम करत असतात. ते आपल्याला समोर दिसत आहेत ती खेळपट्टी. परत आयसन आयसन टू कम बॅक करतोय की नाही आपल्या संघासाठी. परत जबरदस्त चेंडू अप्रतिम चेंडू. आयसन आहे आयसन जाणतो आपल्याला कशी गोलंदाजी करायची आहे आणि अशी गोलंदाजी म्हणून सर भरपूर वेळा केलेली आहे या गोलंदाजाने आणि आता समीकरण आलेलं आहे 2-4. काय सांगू शकत नाही आणि एक उकमी का मला वाटतं दिनेश अजूनही पेव्हिलियन बॉक्समध्ये आहे. आता बघूया हायसन कशी रणनीती करतोय. 2 चेंडू 4 धाव्याची गरज आहे आणि मला वाटतं दमनमधला हिरो जर बघितला गेला तर सुनील गवे हे सुद्धा आहे हँडिकॅप फलंदाज आहे पण अजूनही आपल्या कोळी अग्रेक्ता मास्टर धारोली मास्टर संघामध्ये खेळत असताना दिसत आहेत. करण पांडुरंगे तिकडे शतरक्षण फील करत आहे. येस परत आयसन आयसन टू मला वाटतं सुनील गवई केल्यासाठी तयार. सगळ्यांच्या नजरा या सामन्यावर. शॉर्ट डिलिव्हरी केलेले वाह काय फटका जातोय सीमा रेखा पार. चंद्रार घोडे फरार जातो सीमा षटकार. सामना जिंकलेला आहे तो गवे आणि आपल्या संघासाठी धारोली मास्टर संघ विन हार्ड लक म्हणावं लागेल.